एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील सर्वांसाठीच दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर वरुण राज्याचा कोप होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हवामान विभागाने येत्या 2 तासांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केलेला असून 7 जिल्ह्यांमध्ये निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळू शकतं। धाराशिव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, सांगली, सातारा आणि सोलापूर या भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे। त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळ सुद्धा सुटण्याची शक्यता आहे। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे येणारे 2 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालाय। याचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याला बसण्याची शक्यता आहे। धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आकाशात ढगांची दाटी झालेली असून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होऊ शकते। तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर आता पाहिलं, आता अंदाजे 8:30 वाजलेले आहेत आणि घराबाहेर पडणं नक्कीच टाळा, कारण की आता जर तुम्ही पाहिलं तर विजांचा कडकडाट होत असताना विनाकारण घराबाहेर पडणं हे धोक्याचं ठरू शकतं। तसंच झाडांखाली आश्रय सुद्धा घेऊ नका। वादळी वाऱ्यामुळे झाडं पडण्याची शक्यता असल्यानं झाडाखाली उभं राहू नका। विजा चमकत असताना मोबाईलचा वापर टाळा आणि घरातील विद्युत उपकरणं बंद ठेवा, जेणेकरून तुम्ही देखील सावध व्हाल। कापणीला आलेली पिकं किंवा काढून ठेवलेले धान्य सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत। जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर कृपया सतर्क रहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। हवामानातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज।